पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. सुंदर सुंदर, माझ्यासाठी जीवन परिवर्तन करणारे काही शब्द. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची बायको मरिया आणि मरिया मग्दालिया या उभ्या होत्या. आणि लक्षात ठेवा, वधस्तंभाजवळ 3 स्त्रिया होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती, लक्षात ठेवा हे योहानाने लिहिलंय. आणि तो हे कुठल्याही प्रकारच्या गर्वामुळे करत नव्हता. त्याला स्वतःला त्याच दृष्टीने पाहण्याची आणि संबोधन करण्याची सवय होती. कल्पना करा की लोक काय म्हणतील जर तुम्ही असं म्हणत फिराल की बघा मी जॉयस आहे, देवाला आवडणारी ख्रिस्ती. विचार करा. 15 येशूने पेत्रास म्हटले, तू माझ्यावर प्रीती करतोस? हो प्रभू, मी तुमच्यावर प्रीती करतो. तुम्हाला माहिती, तो म्हणाला, मग माझ्या मेंढरांना चारा दे. मला हे फार आवडतं. माझ्यावर जर प्रीती करतोस तर कोणाला तरी मदत कर. याच प्रकारे आपण देवावरचं आपलं प्रेम सिद्ध करतो. खरंच, केवळ बोलून नव्हे, कुणाला तरी मदत करून. आमेन. पुन्हा एकदा तो पेत्राला म्हणाला, पेत्रा, तू माझ्यावर प्रीती करतोस? हो प्रभू, मी करतो. तुम्ही जाणता. तो म्हणाला, माझ्या मेंढरांना चारा दे. तिसऱ्यांदा, पेत्रा, तू माझ्यावर प्रीती करतोस? या ठिकाणी तो काहीतरी सांगू पाहत होता. तू माझ्यावर प्रेम करतोस हे बोलत आलायस पेत्रा, पण मला तुझी किती गरज होती तेव्हा तू कुठे होतास? जर तू माझ्यावर प्रीती करतोस तर मग त्याचा पुरावा कुठे? कुणासाठी काही करण्यासाठी तू काही त्याग करणार आहेस का, की केवळ माझ्या प्रतीच्या प्रेमाविषयी बोलणार आहेस फक्त? आणि मग खरी गरज असेल तेव्हा तू कुणालाच सापडणार नाहीस. मग तो पेत्राला म्हणतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कमर बांधून तुझ्या इच्छेस येईल तिथे जात असत. म्हणजेच एका किशोर परिपक्व ख्रिस्ती या नात्याने आपण आपल्या इच्छेने हवं ते करत असतो. पण तो म्हणाला, परंतु तू म्हातारा होशील तेव्हा, किंवा तू मोठा होशील तेव्हा, किंवा परिपक्व होशील तेव्हा दुसरा इसम तुझी कमर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही, तेथे तुला नेईल. आणि बघा, इतिहासातून आपल्याला कळतं, पेत्राचा अंत वधस्तंभावर उलट लटकून झाला. म्हणजेच त्याने त्याला आधीच चेतावणी दिली होती, जर तुझं माझ्यावर प्रेम आहे तर नेहमीच चांगलं असेल असं नाही. माझ्याकडे तुझ्यासाठी एक काम आहे. पण मग काय होतं ते पहा. यातून मला हे कळतं की पेत्राचं योहानासोबत सगळं ठीक नव्हतं. वचन 20, मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता. आता बघा, योहान जेव्हा ते जेवत होते ते मेज मागे सरकवत होते. त्या काळी ते तसंच करायचे. त्या काळी मोठे मेज असायचे ज्याचा एक भाग ते मागे सरकवून आरामात जेवत बसायचे. पण योहानाला काही ना काही करून अशी स्थिती मिळायची की तो येशूच्या खांद्यावर हात ठेवू शकत होता. आता हे ऐकायला खूप विचित्र वाटेल, पण मी तुम्हाला सांगू शकते, माझ्या मुलांपैकी एक माझ्या बाबतीत असं करतो. मला एक मुलगा आहे जो माझं बाळ आहे. खरं तर तो बाळ म्हणण्याच्या लायकीचं नाही. त्याने हल्लीच 30शी गाठली. तो साधारण 6 फूट 5 इंच आहे. तो मला कधी कधी उचलून घरभर फिरवतो आणि म्हणतो की आई चल चल, आई 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 आई. माझ्याशी हसत खेळत तो आपलं काम काढून घेतो. अगदी असं की जणू आणि तो मला म्हणतो की तुला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे. तो मला सांगतो, तुला माहिती तुझं माझ्यावर प्रेम आहे. त्याच्या प्रती असलेल्या आमच्या प्रेमाचा त्याला विश्वास आहे आणि म्हणूनच तो काही मागायला घाबरत नाही, कधीच नाही. तो आपल्या भावनेप्रती फार बिनधास्त आणि धीट आहे आणि कधी कधी आमची संभाषणं खरंच खूप प्रामाणिक आणि वेदनादायक असतात. जसं एकदा त्याने मला म्हटलं की मी खूप ओल्ड फॅशन्ड आहे आणि माझं सेवाकार्य ओल्ड फॅशन्ड आहे आणि त्यात धार्मिक वाटायचं, पण जर मला तरुणांपर्यंत पोहोचायचं तर मला बदलावं लागेल. आउच आउच आउच. पण एक सांगू,
ते खरं होतं. परिवर्तनासाठी तयार होण्याची गरज होती. तो काही कठोर गोष्टी बोलला, पण तो कठोर मनापासून नव्हता. त्या गोष्टी मी ऐकल्या पाहिजे होत्या आणि त्याच्याकडनं मी त्या ऐकू शकले असते, कारण मला माहित होतं त्याचं माझ्यावर खूप 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 प्रेम होतं. पण बघा, तुम्ही येशूकडून ती कठोर गोष्ट ऐकू शकत नाही जर तुम्ही हे ओळखत नाही की तो तुमच्यावर खरंच किती प्रेम करतो. कारण तो बोलणारी प्रत्येक गोष्ट डोक्यावर टपली, पाठीवर थाप किंवा कौतुक नसते. मला आठवतं जेव्हा देवाने मला सांगितलं की तू आनंदी नाही कारण तू स्वार्थी आहेस. आणि मी बराच काळ शिकवत आले होते. मी प्रीतीवर नेहमी संदेश देते. तुम्ही सतत प्रीतीवर संदेश देऊ शकता, पण म्हणजे असं नाही तुम्ही त्यात वाटचाल करताय. मला त्याचा सामना करावा लागला. प्रीती म्हणजे काय यावर 15 वर्ष अभ्यास करावा लागला. हे प्रवचन नव्हतं, आपण जगतो ती जीवनशैली होती. चला, मी चांगला संदेश देतीये. म्हणून पेत्र वळला. तुम्ही हे समजून घ्या. वचन 20. मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता, मागे लावून, प्रभो, तुला धरून देणारा तो कोण आहे असे म्हणाला होता, त्याला इथे मागे चालताना पाहिले. त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, प्रभूजी, त्याचं काय होईल? आता पेत्राला सांगण्यात आलं होतं की त्याचा मृत्यू भयंकर असणार आहे आणि त्याला सहन करावं लागेल आणि त्याला त्या गोष्टी कराव्या लागतील ज्या त्याला करायला आवडणार नाही. पेत्र सर्वप्रथम म्हणाला, त्याचं काय होईल? यातूनच कळतं की काहीतरी गडबड होती. चला बघा, तुम्हाला जर काही सहन करावं लागणार असेल, तुम्हाला त्रास होत असलेली कुठली व्यक्ती त्यात सामील नसेल, तुमची इच्छा असते त्यांनी सामील व्हावं. पण येशू काय म्हणाला ते पहा. ते खरे लोक होते. आपण त्याला अति धार्मिक करता कामा नये. आणि बघा, येशूने त्याला काय उत्तर दिलं. अगदी जुन्या पद्धतीने मुद्द्याला सामोरं जाणारा येशूनं म्हटलं, मी येई तोपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर त्याचे तुला काय? तुला त्याची काळजी का? तू माझ्या मागे ये. परमेश्वराकडे आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनासाठी एक अद्भुत योजना आहे आणि जर त्याची निवड ही होती की पेत्राने उलट वधस्तंभावर मरावं आणि योहानाने त्यानंतर 20-25 वर्ष जगावं, तर तो म्हणतो की पेत्र, त्याच्याशी तुझं काही देणं घेणं नाही. माझी तुझ्यासाठी असलेली योजना योग्य आहे, माझी त्याच्यासाठी असलेली योजना योग्य आहे. इतरांकडे काय आहे त्याचा हेवा करणं आपण थांबवायलाच हवं, किंवा देव ज्या पद्धतीने त्यांच्यासाठी काय करतो हे समजून घ्या की आपल्याकरता देवाची एक योजना आहे. आमेन. बायबल म्हणतं की मत्सराने हाडे कुचतात. नीतिसूत्र 14:30. मी तुम्हाला सांगते, तुम्ही ती म्हण ऐकली असेल, मत्सरानं खाऊन टाकणं. आणि ही एक जगिक म्हण आहे, पण ती खरी आहे. जेव्हा तुम्ही कुणाचा मत्सर करता, ते आशीर्वादित झाले की तुम्हाला आनंद होत नाही, त्या आतून तुम्हाला खात राहतं. आणि एक सांगू, कधी कधी मी अशा कुणाला पाहते, कधी सेवा कार्यातलंही कुणी असू शकतं जे माझ्यापेक्षा यशस्वी असतील, आणि मी असं नाही म्हणणार की मला ते जाणवत नाही, पण मी लढा देते. माझ्या जीवनात ते विष नकोय मला. आणि मी त्याच्याशी कसा लढा देते माहितीये? देवा, त्यांच्या आशीर्वादासाठी मी तुझे आभार मानते. त्यांना तू आशीर्वाद देतोयस याचा मला आनंद आहे. मला लगेच बरं वाटणार नाही, पण सैतानाला ते कळणार नाही. त्यांना आशीर्वाद दिल्याबद्दल आभार, त्यांची मदत केल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही असं म्हणायला हवं की मी तुझे आभार मानते देवा, माझ्यासाठी तुझी योजना आहे, माझा दिवस येतोय, मला त्यांच्यासारखंच मिळणार नाही, पण तुझ्याकडे माझ्यासाठी काहीतरी नक्कीच आहे, आणि जेव्हा ते येईल ते इतरांना मिळालं त्यासारखंच उत्तम असेल. निष्क्रियपणे बसून सैतानाला राज्य करू देऊ नका स्वतःवर. बघा, कसं बोलावं हे तुम्हाला माहितीये आणि तुम्ही योग्य तेच बोलायला हवं. याकोबाचं पत्र 4 अध्याय, तुम्हालाही मी हे सांगू इच्छिते. तुमच्यामध्ये लढाया व भांडणी कोठून उत्पन्न होतात? मला खरंच हे खूप आवडतं की तुम्ही कशासाठी निराश आहात. आणि तो म्हणतो की प्रत्येकाला आपापल्या वाट्याचं काही ना काही आहे. प्रत्येकजण कुणावर तरी चिडलाय. भांडणं, विवाद, झगडा, वाद, राग, कटुता, हे सगळं कुठून येतं? हे
तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यापासून की नाही? आता बघा, तुम्ही लोभ करता, तुम्ही हेवा करता इतरांकडे असलेल्या गोष्टींवर. बघा किती अस्वस्थ करणारं असतं, तुम्हाला किती त्रासिक आणि उत्तेजित करून सोडतं जेव्हा तुम्ही इतरांच्या जीवनातलं देवाचं कार्य पाहता आणि मग त्याची तुलना तुमच्या जीवनातल्या कार्याशी करता. बघा, आज माझी इच्छा आहे की इथे असलेल्या कोणीतरी हे लक्षात घ्यावं की देवाची तुमच्याकरता असणारी योजना अलौकिक, अद्भुत आणि विलक्षण अशी आहे. आणि तीच ती पूर्वीची नकारात्मक खवचट मनोवृत्ती बाळगून म्हणू नका त्याची योजना महान आहे तर मला काय नाही दिसत ती. बहुधा आज मी जो संदेश देते त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम नवी मनोवृत्ती स्वीकारावी लागेल. तुमच्या जीवनात काही प्राप्त होण्याआधी तुम्हाला इतरांच्या जीवनात काय होतंय त्याचा आनंद मानायला शिकायला लागेल. आणि तुम्हाला चुकून लोकांच्या महान साक्षी किंवा त्यांच्या यशाची कथा ऐकायला मिळत नाही हे लक्षात घ्यावं लागेल. आणि देव आपली तयारी करतो, तुमच्यासाठी एक साक्ष आहे. तुम्ही ज्यासाठी 20 वर्ष प्रार्थना करताय ती गोष्ट त्यांना मिळते. तुम्ही कसं हाताळा? ओ पण देव असं नाही करणार. हो, तो करेल. आयुष्यातल्या कित्येक गोष्टी एक परीक्षा असते आणि त्या पार केल्यानंतरच आपल्याला मोबदला मिळतो. इतरांकडे काय याचा हेवा स्वतःला कधीही करू देऊ नका. हे सगळं हेच दाखवतं की हे सगळं भांडण, गोंधळ, झगडा केवळ आपल्याला गोष्टी हव्या असतात म्हणूनच होतात, पण त्या कशा मिळवायच्या ते माहीत नसतं. आणि मग जेव्हा कुणाकडे तुमच्याकडे नसलेली गोष्ट असते तुम्ही त्यांचा हेवा मत्सर करता इतकं की तुम्ही त्यांचा द्वेष करत राहता. तो काही खूनच. सुंदर सुंदर काही शब्द जे माझ्यासाठी जीवन परिवर्तन करणारे ठरले. बायबल म्हणते तुमच्याकडे नाही कारण तुम्ही मागत नाही. मी यातून काय शिकले सांगू? कुणाचाही हेवा करू नका. तुम्हाला काय हवं ते देवाला मागा. विश्वास ठेवा की तो तुम्हाला योग्य समय योग्य पद्धतीने ते देईल. भरोसा ठेवा की देवाच्या दृष्टीने ते तुमच्यासाठी सर्वोत्तम नसेल तर तो ते तुम्हाला देणार नाही. आता बायबलमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या सगळ्यांकडे असाव्यात अशी देवाची इच्छा आहे. त्या आपल्यासमोर स्पष्ट आहेत आणि हे त्याच्या वचनांपैकीच एक आहे. पण अशा बऱ्याच गोष्टी ज्या बायबल आपल्याला सांगत नाही. तुम्ही तुमच्या चर्चमध्ये वर्शिप लीडर होण्यासाठी प्रार्थना करत असाल पण हे त्यातलंच एक असायला हवं जर तुमची इच्छा असल्यास प्रकार. पण जर तुम्हाला वाटत असेल की हेवा हा जगात आहे चर्चमध्ये नाही तर तुम्ही चुकताय. आपण सगळे आपापली बोचकी आपल्यासोबत घेऊन प्रत्येक आठवड्यात या चर्चच्या बाकड्यांवर बसतो. मला तुमच्यासारखं गाता आलं असतं तर. खरं तर मला वाटतं मी तुमच्यापेक्षा बरी गाते आणि मला वाटतं मी तिथे असायला हवं, तुम्ही नाही. मला आठवतं जेव्हा मी 20 लोकांना बायबल स्टडी शिकवत होते आणि मी हे 5 वर्ष केलं आणि माझं फार मोठं स्वप्न होतं. मला या छोट्याचा कंटाळा आला होता. छोट्या सुरुवातीच्या दिवसाला तुच्छ मानू नकोस. नाही पण मला मोठं हवंय, काहीतरी मोठं. कारण त्या काळी मी चर्चमध्ये कोण आहे हे मला माहीत नसल्याने मी असुरक्षित होते आणि तेव्हा सुद्धा मी माझ्या लाज, शरम, दोषीपणाची भावना, निर्बत्सनेवर कार्य करून त्यात पार जाऊ पाहत होते. मला माझ्याबद्दलच बरं वाटण्यासाठी काहीतरी मोठं होण्याची आवश्यकता होती आणि देव मला तोवर ते देणार नव्हता जोवर यातल्या गोष्टी सुधारल्या जाणार नव्हत्या. बघा आता मी उत्तम संदेश देते. कारण जर परमेश्वर आपल्याला इथून काहीतरी देईल तर आपल्याकडे इकडे काहीच नसेल तर पहिल्या वादळातच सगळं काही नष्ट होईल. नक्कीच. बघा मी जे करते ते मला आवडते, मी मजा करते, पण मी हे असं आयुष्यभर करू शकीन का मला माहीत नाही. पण याने माझं मोल कमी होईल असं नाही, कारण आपलं मोल ख्रिस्तात आहे, आपण जे करतो त्यात नाही. आणि मी तुम्हाला सांगते की हे आपण न शिकलो तर आपण फार अडचणीत फसू. कारण तुम्ही काहीही कितीही चांगलं करत असलात तरी ती वेळ येईलच जेव्हा कोणीतरी तुमच्यापेक्षा बरं काहीतरी करेल. कोणीही खेळाडू कितीही गतीने पळाला ना तरीही कोणीतरी त्याचा रेकॉर्ड तोडणारच आहे. किंवा कुठलाही गायक त्याने कितीही म्युझिक सीडीजची विक्री केली तरी त्याची लोकप्रियता मागे टाकणारा कोणीतरी कधीतरी येणारच आहे. आपल्या जीवनातल्या देवाच्या ऋतूंना आपण समजून घ्यायला हवं आणि प्रत्येक काळात आपलं मोल तितकंच असतं. मला वाटतं की
आपण जर ठाम विश्वासात असू ना, तर आपण हेवा आणि मत्सरापासून मुक्त होतो आणि त्या यातनेत आपल्याला जगायची गरज नाही. मला वाटतं इतरांची तुलना करण्यापासून, बाजी लावण्यापासून, इतरांप्रमाणे बनण्याच्या गरजेपासून मुक्त होतो. मला वाटतं ख्रिस्तात आपण कोण आहोत हे ओळखल्याने तुम्ही ती अनमोल, अद्भुत, सुंदर व्यक्ती बनू शकता जशी देवाने तुम्हाला घडवलेली आहे. तसं तुम्ही कुठल्याही माफीशिवाय बनू शकता. मी वेगळी आहे आणि मला ते आवडतं. मला पूर्वी वाटायचं मी विचित्र आहे आणि आता मी जाणते मी विलक्षण आहे. आणि विलक्षण मौल्यवान असतं. डार्लिन ही आमच्या हिल सॉंग्सची अद्भुत वर्कशिप लीडर मला गेल्या वर्षी म्हणाली की तुम्ही सुट्टीवर किंवा घरी असल्यावर तुम्हाला स्वयंपाक करायला आवडतो का सांगा. मी म्हटलं नाही. मला ते का करावं असं वाटेल. पण तिला आवडतं स्वयंपाक करायला आणि कधी कधी आपल्याला हे कळत नसतं की आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी इतरांना का आवडत नसतात. आणि कधी कधी मी ख्रिस्तात कोण आहे हे जर मला माहीत नसेल तर मला तणाव जाणवू शकतो. कारण सुझी घरात असते, मी नाही. मी तुमच्यासाठी सैतानाशी लढा देईन, पण मला पोळ्या बनवायला सांगू नका, कारण त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. आमेन. गेल्या वेळेला जेव्हा मी म्हटलं की चला मी स्वयंपाक करते, तेव्हा माझी मुलं म्हटली की त्याचं रेकॉर्डिंग करायला टीव्हीवाल्यांना बोलवूया का आपण. तर त्यातून तुम्हाला काय कळतं? एक सांगू, बायबल वेगवेगळ्या दानांविषयी बोलतं जी देवाने तुम्हाला दिलेली असतात. तुमच्या डोक्यात हे बसवा, तुम्ही वेगळे आहात. तुम्ही असं कुठे उभं राहून कुणाकडे बघून हा विचार नका करू की ते जे करतात ते तुम्हाला करता आलं पाहिजे. देवाने त्यांना ते दान तुमच्या मनोरंजनासाठी दिले. त्याचा तुम्ही जर हेवा केला तर त्याचा आनंद तुम्ही लुटू शकणार नाही. परमेश्वर आपलं दान आपल्या मनोरंजनासाठी देत नाही. तो जे दान देतो त्याने मला कार्य करावंसं वाटतं. तुम्हाला त्याचा आनंद लुटता येतो. पण जेव्हा इथे वरती कोणी पुलपिटावर गात असतं तेव्हा मी त्यांच्या गाण्याचा आनंद लुटते. कारण जेव्हा मी गाणं गाण्याचा किंवा गिटार वाजवण्याचा प्रयत्न केला, मला एक असा संदेश माहीत होता ज्याला केवळ संदेश देता येत नव्हता आणि गाता आणि गिटार वाजवायला येत होतं. पण अडचण अशी होती, मी संगीतात अपयशी ठरले. मला नाही येत गिटार वाजवता. हार्मोनियम थोडाफार वाजवता येतो, फार चांगला नाही. आणि इफिस्करास अध्याय 4 वचन 11 वाचूया आपण. परमेश्वरासोबतच्या माझ्या सुरुवातीच्या वाटचालीच्या दिवसात मी चर्च सभेला जायचे, तिथे दानाविषयी बोललं जायचं. अगदी सगळे विचारायचे, पण मग तुमचं दान काय. आणि कुणाला ते दिवस आठवतात का जेव्हा असं काहीसं चालायचं? म्हणजे अशा सभाही व्हायच्या ज्यात तुमचं आध्यात्मिक दान काय आहे हे शोधायचा प्रयत्न व्हायचा. आणि नक्कीच त्याचं मोल आहे. पण एक सांगू का, मी कोण आहे हे मला अजूनही समजलेलं नाही. म्हणजे मी अनेक ठिकाणी जाते आणि लोक विचारतात कुठल्या नावाने बोलवूया, रेव्हरंड, बिशप. मी म्हणते मला जॉयस मायर म्हणा, बस. तीच मी आहे. मी खूप असुरक्षित होते. मला वाटलं नव्हतं मी कधी भव्य सेवाकार्य पाहीन ज्यात इफिस्करांसमधलं दान आहे. प्रेषित, संदेष्टा, सुवार्तिक, पाळक, शिक्षक. आणि असंच कुणीतरी शिकवल्याचं मला आठवतं की प्रेषित, संदेष्टा, सुवार्तिक, पाळक, शिक्षक. आणि विचार आला की पण एक मिनिट, मला छोटीशी करंगई नाही बनायचं. खरंच सांगते, मला अंगठा बनायचं होतं. नको ना ते करंगई. आणि बघा, मला तसं वाटायचं कारण ते म्हणाले की शिक्षक हा करंगईसारखा आहे, सगळ्यात छोटं दान असेल असं मला वाटलं ते. आणि हे अजब आहे की आपण कधी कधी असे असतो. चला रोमकरास 12वा अध्याय बघूया. आता तुम्ही स्वतः आवडायची वेळ आलीये. रोमकरासच्या 12व्या अध्यायात हे म्हटलंय,
आपण कसे अनेक असूनही एकाच शरीराचा भाग आहोत. आपली कार्य वेगवेगळी असतात, पण तरी आपण एकाच शरीराचा भाग असतो. आणि तो म्हणतो की कसं अमुक असतात, तमुक असतात आणि इतर काहीही असतात. पण आपण केवळ आपल्या शारीरिक शरीराविषयीच बोलूया, ज्याचं उदाहरण परमेश्वर वापरतो. माझ्या शरीरात विविध अवयव आहेत, पण ते सगळे समान नाही आहेत, ते सारखे दिसत नाहीत, त्यांचं कार्य समान नाही. काही भागांची काही सौभाग्य असतात जी इतर भागांना नसतात. काही भाग हे इतर भागांपेक्षा अधिक दिसतात आणि किती गोंधळ असतात जर माझ्या शरीरातले भाग एकमेकांचा हेवा करत बसले असते तर. बघा, आपण एकत्र कार्य करायला हवं. कधी कधी मला नवीन चपला लागतात. सुरुवातीला त्या जरा कडक असतात, त्याचा त्रास होतो. त्या चपला चावत असतात आणि नवल वाटतं की माझा हात क्षणाचाही विचार न करता मदत करायला पुढे येतो आणि मदत करतो. बघा, माझ्याकडे ही सुंदर अंगठी आहे जी माझ्या बोटाला घालायला मिळते, पण माझ्या डोळ्यांना पाहायला मिळते. माझ्या बोटांनी ती अंगठी पाहिलीच नाही, नक्कीच नाही, कधीच नाही. बोटाला ती घालता येते, मिरवता येते, पण संपूर्ण आयुष्यात त्याला ती कधीच पाहता येणार नाही. डोळ्यांना ती अंगठी कधीच घालता येणार नाही, पण पाहता नक्की येईल. आता काय होईल जर माझा हात म्हणेल की मी ती चप्पल घालायला तुला नाही मदत करणार? कारण सत्य हे आहे की चप्पल मला स्वतःसाठी हवी आहे आणि हात या नात्याने मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीच चप्पल घातलेली नाही. आणि तुला जर वाटत असेल मी आयुष्यभर चप्पल घालायला तुझी मदत करीन, तर तो गोड गैरसमज आहे. आणि जर डोळा म्हणाला की मी त्या अंगठीकडे पाहण्यास नकार देतोय, मी ती अंगठी पाहणारच नाही, मला माझी स्वतःची अंगठी हवी, जर मला माझी अंगठी मिळणार नसेल तर ती अंगठी मी पाहणारच नाही. तर साधारणतः आपण ख्रिस्तीय नात्याने असंच काहीतरी करत असतो की देवाने आपल्याला इच्छा देऊन म्हटलं, ठीक आहे, एक सांगू का, मला वाटतं अर्धा वेळ खरं तर आपण हीच आशा करायला हवी की देवाने आपल्याला आपण मागू ते न दिलेलंच बरं. आपण ख्रिस्तीय नात्याने असंच काहीतरी पाहत असतो. आपण आपल्या चपला हातात घालतो, आपलं आभूषण डोळ्यात घालतो, पण देवाची स्तुती आपल्याकडे जे आहे त्याबद्दल. आता समस्या ही आहे, मी कुठे जाते हेच मला दिसत नव्हतं, कारण माझ्या डोळ्यांवर ते आभूषण होतं. आणि मला वाटतं की आत्मविश्वास आपल्याला यापासून मुक्त करतो. तुमच्याकडे काय आहे ते माझ्याकडे असायलाच हवं असं नाही, त्याशिवाय मी सुखी राहू शकते. मी आनंदी आहे म्हणून तुम्हाला मी आवडायला हवी असं नाही, कारण माझा आनंद हा तुमच्या माझ्याबद्दलच्या विचारांवर आधारित नाही, तो मी ख्रिस्तात कोण आहे यावर आधारित. मी बाहेर पडून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करून त्यात अपयशी ठरूनही आनंदी आणि आत्मविश्वासी राहू शकते, कारण मी प्रत्येक गोष्टीच्या यशावर माझा आत्मविश्वास अवलंबून ठेवत नाही. माझ्याकडून देवाचं ऐकणं चुकू शकतं, मी संपूर्णतः देवाला चुकवू शकते, पण याने मी ख्रिस्तात कोण आहे यात मुळीच काहीही कमी पडत नाही. मला गोष्टी जपून करण्याची गरज नाही, मी धीटपणे जगू शकते, मी आक्रमकपणे जगू शकते. आता असं करणारे लोक हे परमेश्वरासाठी महान कार्य करतात. मी अधूनमधून मूर्खपणाच्या गोष्टी करू शकते, पण मी एक सांगू का, तुम्ही थांबलेली गाडी चालवू शकत नाही ना. तुम्ही ती गेअरमध्ये आणायला हवी आणि मग चालवायला हवी. एखाद दुसऱ्या वेळा धडकली तरी पुढे जात राहा. कुठेही जाऊ नका. जॉय शेवटचे विचार सांगण्यास लवकरच येत आहे. बघा, परमेश्वराकडे आपल्या सगळ्यांसाठी एक अलौकिक आणि उत्तम अशी योजना आहे. आपण इतर कुणाचा हेवा करायची मुळीच गरज नाही. जेव्हा आपण ख्रिस्तात आहोत त्याचा आत्मविश्वास आपल्यात आहे, तो आपल्यावर प्रीती करतो, आपल्यासाठी त्याच्याकडे योजना आहे, तेव्हा आपण कुठल्याही निरुपयोगी अशा हेवा आणि मत्सरात अडकता कामा नये. बघा, सैतानाला आपल्या मनावर हल्ला करायला आवडतं. त्यातलाच एक प्रकार म्हणजे तो आपल्याला स्वतःची तुलना इतरांशी करायला लावतो.
जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आजच jmmindia.org शी संपर्क साधा. आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.